माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच शिवसेना अहिल्यानगर संपर्क प्रमुख बाजीराव शेठ दराडे यांच्या प्रयत्नातून गेली अनेक वर्ष दुर्लक्षित असलेल्या रस्त्याच्या कामाचा आज लोकसहभागातून शुभारंभ करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक लाभार्थी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते। अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील समशेरपूर हायस्कूल रस्ता ते वाघोबा नगर हा रस्ता समशेरपूर ग्रामपंचायत स्थापनेपासून दुर्लक्षित होता। या रस्त्याच्या आजूबाजूने अनेक शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन आहे। तसेच अनेक शेतकरी सदर रस्त्याच्या आजूबाजूने वस्ती करून राहत आहेत। पावसाळ्यात या रस्त्याने जाणे अतिशय धोकादायक होऊन गेलं होतं। नेहमी वर्दळ असलेल्या या रस्त्याच्या बाजूने अतिशय वाढलेल्या झाडाझुडपांमुळे शाळेत जाणारी लहान मुले, महिलांच्यासाठी सदर रस्ता धोकादायक झाला होता। स्थानिक शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टी बाजीराव शेठ दराडे यांच्या कानावर घातल्या। त्याने क्षणाचा विलंब न करता तातडीने पाहिजे ती मदत देण्याचे कबूल केलं। यावेळी स्थानिक लाभार्थी शेतकऱ्यांनी सुद्धा काही मदत देण्याचे कबूल केले आणि सदर अनेक वर्षापासून दुर्लक्षित रस्त्याचे काम मार्गी लावल्याने शेतकरी आनंदित झाले। सदर खराब रस्त्यामुळे गेली अनेक वर्षापासून शेतमाल वाहतुकीस अडचणी येत होत्या। आज अखेर शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांच्या हस्ते सदर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपसरपंच नितीन बेनके, टाहाकारीचे माजी सरपंच बादशाह एकखंडे, संतू पाटील बेनके, गणपत बर्डे, युवा नेते प्रकाश बेनके, दीपक बेनके, साईनाथ बेनके, वैभव बेनके, शंकर बेनके, रामदास बेनके, सोमनाथ बेनके, दत्तू माळी, संतोष मंडलिक, मारुती उघडे, योगेश जोरवर, सुनील बेनके, योगेश भरितकर, कैलास बेनके, दिगंबर मुखेकर, लहानू भरितकर, पंढरी बेनके, सोमनाथ बेनके, मार्तंड कदम, जगन बेनके, भगवान बेनके, रामदास बेनके, भास्कर बेनके, कचरूशेठ बेनके, शुभम बेनके, विशाल बेनके, सुनील मधे, किरण सदगीर, शंकर जोरवर आदी मान्यवर उपस्थित होते। यानंतर आजच ग्रामपंचायत अंतर्गत समशेरपूर ते बिबदरावाडी स्ट्रीट लाईट कामाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी समशेरपूरचे सरपंच एकनाथ मेंगाळ, उपसरपंच नितीन बेनके, अगस्तीचे संचालक सचिन दराडे, योगेश भरितकर, दत्तू चौधरी, अरविंद बेनके, शंकर सदगीर, दत्तू माळी आदी उपस्थित होते। आपल्या समशेरपूर गावची ग्रामपंचायत स्थापन होऊन 1952 सालापासून या रस्त्याची अतिशय हेळसाळ होत होती आणि संपूर्ण शेतकरी एकत्र बसले आणि ग्रामपंचायत पुढे प्रस्ताव ठेवला की आमच्या रस्त्याचं काय करायचं। साधारण 250 शेतकरी आपल्यावरती आहेत आणि साधारण 1,500 हेक्टर जमीन ओलिताखाली आहे। पण सीझन चालू झाल्यानंतर जून जुलैला साधं मोटरसायकल नेलं हे रस्त्याला अवघड जातं। शाळेतली मुलं आहेत आणि सगळ्या रस्त्याने दोन्ही बाजूनी तुम्ही बघशाल झाडांची प्रचंड गर्दी आहे। तेव्हा या अडचण सगळ्या शेतकऱ्यांनी येऊन ग्रामपंचायत पुढे मांडली। आम्ही आपले जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बाजीराव दराडे यांच्या पुढे तो प्रस्ताव मांडला की या शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। त्यांनी सांगितलं ठीक आहे, माझा GCP माझा मी देतो, बाकी तुम्ही शेतकरी तुमचे ट्रॅक्टर असतील किंवा काय असतील त्या पद्धतीत काही वर्गणी काढा। आणि ग्रामपंचायतचं कुठलं सहकार्य आहे पण योजना स्कीम कमी पडत असताना मग शेतकरी म्हणे आम्ही आमच्या पद्धतीने वर्गणी काढून सगळं करतो, पण तुम्ही आम्हाला सहकार्य करा। मग बाजीराव दराडे आले, त्यांनी आम्हाला सांगितलं की या शेतकऱ्यांची प्रश्न समस्या बघा, याच्याकडे थोडं लक्ष द्या। त्या वतीनं आम्ही ग्रामपंचायतनी लक्ष दिलं, त्यांनी सहकार्य केलं। ग्रामपंचायतच्या वतीनं, सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं, आदिवासी विभागाच्या वतीनं, तरुणांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही वेळ लक्ष घालून हे काम केलं आणि इथून पुढे त्यांचं सहकार्य असावं असं मी त्यांना ग्रामपंचायतच्या वतीनं विनंती करतो। ते वाघोबा नगर हा जो आपला पासून हा रस्ता प्रलंबित आहे। शासनाकडे बऱ्याच दिवसापासून आपण याचा पाठपुरावा केला होता, परंतु मध्यंतरी रस्त्यांची यादी मोठी मी यांना सांगितलं होतं उपसरपंचांना की यादी गेली होती, परंतु काही कारणास्तव काही रस्ते आपले एक 10-12 रस्ते या विभागातले जे अतिमहत्त्वाचे होते ते आपल्याकडून राहिले गेले आणि बहुतांश रस्ते आपले मार्गी लागले। परंतु या सगळ्या आमच्या शेतकरी मित्रांचा विचार करता आज पावसाळ्यामध्ये शेतमाल या रस्त्याने बाहेर काढणं म्हणजे साधा मोटरसायकलवर जाणं शक्य होत नाही आणि म्हणून एक 2-3 महिन्यापासून हा विषय आमच्याकडे प्रलंबित होता। परंतु शेवटी हा सीझन निघणं महत्त्वाचं आहे आणि ह्या सीझन जर काढायचा असेल तर इथं रस्ता जर झाला नाही तर मला वाटतं 100-150 हेक्टर जमीन म्हणजे तिथं माल करून सुद्धा तो काढणं एवढं शक्य होणार नाही। म्हणून हा रस्ता होणं फार महत्त्वाचा विषय होता। आम्ही काल सगळे मित्रमंडळींनी माझ्याकडे एक प्रस्ताव ठेवला की आम्ही बहुतांश जी काय मदत होईल आमच्यामध्ये आम्ही करू,
परंतु बाकी मदत जी आहे ती तुमच्या स्तरावरती तुम्ही कसं करायचं तो विषय झाला पाहिजे. आपल्या सगळ्या मशिनरी ज्या काही मशिनरी आहे, गाड्या, JCB जे आहे, ह्या सगळ्या लावून आपण सध्या मुर्मीकरण 100% आपल्या सगळ्या गाड्या जातील अशी व्यवस्था आपण आता करण्याचं ठरवलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा रस्ता होईल. हा रस्ता झाला म्हणजे आपल्याला एक इथं दिशा दिसेल की असे अनेक पांदन रस्ते आहे आपल्या विभागामधले, की आपण एक तर रस्ता करायला गेलं की ह्या बाजूनी घ्यायचा की त्या बाजूनी घ्यायचा. परंतु शासनाने अनेक नियम केले की तुम्हाला एक पांदन रस्ते जे आहे की त्या तुम्ही 17-18 फूट आपण दिले पाहिजे. मला वाटतं तोही प्रश्न इथं नाही. म्हणजे हे खूप समाधानाची बाब आहे का इथं रस्त्याच्या आजूबाजूनी कुणी आपल्याला विरोध करणार नाही, की सगळ्यांना रस्त्याचं महत्त्व पटलेलं आहे. आणि जोपर्यंत आपण रस्ते करत नाही तोपर्यंत आपल्या शेतीची किंवा आपली विकासाची कुठली गंगा आपल्याला वाटतं वाहणार नाही. आपण 100% हा रस्ता चांगला करून घेऊ. माझ्याकडून 100% मला तुम्ही जे सांगशाल ते सहकार्य या रस्त्यासाठी लागेल. 8 दिवसाच्या आत हा सगळा रस्ता चांगल्या पद्धतीने आपण शेवटी तिथे जाऊ, आपली गाडी घेऊन तिथपर्यंत जाऊ. त्यावेळेस आपण तिथे सगळेजण परत एकदा आपण आणि भविष्यामध्ये बी त्याचं ह्या 2 महिन्यामध्येच तुम्हाला कळेल. तिथं आपण त्याच्यासाठी मोठी तरतूद करू. निधी तरतूद ही कोणी करू, शेवटी आमचं काम आहे. मग तो पंचायत समिती सदस्य असू, सरपंच असू, जिल्हा परिषद सदस्य असू, आमदार असू की खासदार असू, हे शासनाकडे तो एखादा विषय लावून धरला की तो निधी कोणाच्याही माध्यमातून येऊ. तुम्ही माझ्या घरातून नाही देत, तुम्ही तुमच्या घरातून देत नाही, त्या प्रश्नाला वाचा फोडली की शासनाने तिथं तरतूद करणं भाग पाडलं पाहिजे. मी म्हणतो आज आपण इथं सगळेजण आलोय, मी म्हणतो आपल्या आधी एखादा निधी पडल, चांगली गोष्ट आहे. आपण अशा प्रत्येक गोष्टीसाठी आपण जबाबदारीने आपण काम केलं पाहिजे, आपल्या विभागासाठी काम केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की आपल्या सगळ्या विभागातले प्रश्न सुटले पाहिजे. आपण राजकारण याच्याचसाठी करावं की आपले प्रश्न सुटले पाहिजे, आपल्या भागातला शेतकरी असेल, तरुण असेल, सुखी झाला पाहिजे. आणि 2 जास्त गोष्टी शासनाच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये कशा आणता येतील, सगळ्याच याच्यापेक्षा वैयक्तिक लाभाच्या योजना आपण कशा आणता येतील. आपण माळुंगीला आपण एकदा जाऊया. मी तिथे आदिवासी विभाग आणि कृषी विभागाने एक तिथं क्लस्टर तयार केलं आहे. एक साधारणतः 70-80 तरुणांचं एक क्लस्टर तयार केलं आहे आणि त्यांना सगळ्या योजना दिल्या. त्यांना ग्रीन हाऊस दिले, पॉली हाऊस दिले, ट्रॅक्टर दिले, गाय गोटा सगळं. पण त्याला क्लस्टर तयार केलं आहे म्हणजे युवा उद्योजक जे तयार करण्याचं काम. आणि मग मला वाटतं आपल्याकडे एखादं जर क्लस्टर झालं तर आपल्या विभागाला एक दिशा दिसेल. आणि मग त्यांनी स्वतःचंच मार्केट तयार करण्यासाठी एक कृषी विभागाचा एक मानस आहे. आपल्याकडे बी सगळी मुलं तरुण आपली सगळी एज्युकेटेड आहे. मी म्हणतो त्याच्यातली 10 जण मुंबईला बसली आणि आपला माल विकला, आपणच आपला माल जर विकला तर मला वाटतं मध्ये व्यापाऱ्यांचं जे जाळं आहे ते जाळं कमी होईल. आणि म्हणून एक क्लस्टर, नितीन भाऊ आपल्या डोक्यात आहे, एक क्लस्टर तयार झालं पाहिजे. 100% शासन मदत करत आहे, फक्त आपण पुढे यायचंय. आपण एक क्लस्टर, आपल्याकडे तेवढ्या जमिनी पण आहे आणि आपल्याकडे सगळी जण विशेष म्हणजे आपण सगळी कष्ट करणारी मंडळी आहोत. आपल्याला फक्त दिशा पाहिजे, ही एक दिशा आपण ते एकदा बघून येऊ आणि एक क्लस्टर तयार करावा. मला वाटतं ह्या माध्यमातूनच आपण शेवटी आपल्यामध्ये समन्वय, आपल्यामध्ये संवाद ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी. आपल्याला एक सहलीला जायचं. मी मागे असंच बोललो, तुम्ही उपसरपंच झाले. आपण 2 गावं बघूया. एक पोपटराव पवारांचं गाव बघूया आणि एक भास्कर पेरेंचं गाव बघूया की नक्की काय करतो हा माणूस, नक्की काय. म्हणजे त्या एक अडाणी माणसाने जर आपल्या राज्याला दिशा देण्यासारखं काम जर त्याच्या गावात केलं असेल. सकाळी गावात 3 टाईपचं पाणी येतं, गरम पाणी, थंड पाणी आणि बिस्लरी पाणी. हा एक सर्वसामान्य माणूस करू शकत असेल तर आपण का करू शकत नाही. म्हणजे राजकारण हा भाग वेगळा आहे, परंतु माणसाला एकदा दिशा दिसली ना, माणूस त्या मार्गाने गेला पाहिजे. हा एक संकल्प आपण करूया. खूप चांगली कन्सेप्ट तुम्ही, म्हणजे पहिल्यांदा का आपण लोकसहभागामधून एक रस्ता करतो आणि समशरपूर सारखं गाव लोकसहभागातून की शासनाने देईल तेव्हा देईल पण लोकसहभागातून सुरुवात केली. असे अनेक उपक्रम आपण राबवू. 100% तुम्ही 1 पाऊल पुढे आले, त्याचे 10 पाऊल मी तुमच्याबरोबर 100% पुढे येईल एवढे तुम्हाला आश्वासन देतो आणि रस्ता पूर्ण होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.